किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती जेव्हा बोलत असतील, दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती जेव्हा बोलत असतील, त्या व्यक्तीतलं जे बोलणं होतं त्याला संवाद असे म्हणतात. मग संवादामध्ये काय होत असतं बरं? तर संवादामध्ये विचारांची देवाणघेवाण होत असते. विचाराचं आदान प्रदान होत असतं. त्यालाच संवाद असे म्हणतात. एकापेक्षा जास्त व्यक्तीमध्ये, जास्त माणसांमध्ये झालेलं बोलणं म्हणजे मग संवाद. मग परीक्षेमध्ये तुम्हाला असे संवाद येतात आणि मग त्या संवादावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात संवादावर ते आपण बघूया. बघा, संवाद आल्यावर त्यावर असा प्रश्न असतो, हा संवाद कोठे झाला? त्याचं स्थळ काय आहे? संवादाची वेळ कोणती? संवादात किती सहभागी व्यक्ती आहेत? संवादात किती जणांचा उल्लेख आहे? संवादात किती जण उपस्थित आहेत? बघा, खूप छोटे छोटे फरक आहेत. ते तुम्ही जर बारकाईने मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही ऐकावे, त्यात तुमचा एकही मार्क जाणार नाही. बघा, संवादासारखा सोपा भाग नाही. फक्त त्याचं वाचन बारकाईने केलं पाहिजे, त्याचा अभ्यास बारकाईने केला पाहिजे. अशा प्रकारचे प्रश्न संवादावर विचारले जातात. मग हे वाक्य कोणी बोललं, ते वाक्य कोणी बोललं, अशाही प्रकारे प्रश्न ह्या संवादावर तुम्हाला विचारले जातात. मग अशा पद्धतीने संवादावर आधारित प्रश्न. मग आता आपण मग आपण संवाद कसा वाचला पाहिजे? तर संवादाची एक पद्धत आहे. संवाद कसा वाचायचा, पद्धत कशी ठेवायची? संवाद वाचायचा कोणत्या पद्धतीने वाचायचा? तर संवाद पहिल्यांदा अगदी बारकाईने वाचून घ्यायचा. तर आता आपण बारकाईने वाचला की त्यातला आपल्याला विषय समजतो. बरंचसा आपण एकदा जर तो बारकाईने वाचला की तो आपल्याला त्यात काय विषय आहे बरं, कशावर बोललेला आहे बरं, हे आपल्याला लगेच समजतं. त्यानंतर मग त्यात कोण कोण बोललंय हे पण आपल्याला समजतं. नसेल समजलं तर पुन्हा एकदा वाचा, घाई करू नका आणि बारकाईने आणि शांततेत वाचा. याची कल्पना आपल्याला लगेच येते. साधारणतः पहिल्यांदा जर वाचलं, विषय समजतो आपल्याला संवादाचा. त्यानंतर कळतं की याच्यामध्ये कोण कोण बोलले, हे पण आपल्याला साधारण कल्पना त्यात येऊन जाते. आणि मग पहिल्यांदा काय करायचं, संवाद बारकाईने वाचायचा. चला तर मग मी एक संवाद तुम्हाला वाचून दाखवते. मी इथं फळ्यावर एक संवाद दिलेला आहे. मी छोटा संवाद घेतलेला आहे. तुम्हाला परीक्षेत खूप मोठे मोठे संवाद येत असतात. तर चला तर मी हा संवाद वाचते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. बघू, मी वाचते, लक्ष द्या. बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात? शिवाने विचारले. बघा, शिवाने विचारले. आई, वाढ ना लवकर, तिकडे सुरू होईल गोष्ट. बारकू, कसल्या रे गोष्टी ऐकता रोज उठून? रोज तुझी घाई सांजवतीच्या वेळी. जा उपाशीच, नाहीतर आल्यावर भाकर खा. बारकू खरंच निघाला. त्याचे त्या भाकरीपेक्षा श्यामच्याच गोष्टीने पोट भरत असे. त्याच्या हृदयाला श्यामच्याच गोष्टी पाहिजे होत्या. बघा, मी संवाद वाचला, अगदी बारकाईने वाचला आणि मला याचा विषय कळाला बरं का. वाचल्या वाचल्या मला यात काय चाललंय याचा विषय मला समजला. आपण जेव्हा संवाद वाचतो तेव्हा आपल्याला त्याचा विषय समजतो. तुम्हालाही समजला असेल बघा. आणि याच्यात आता मला कोण कोण बोललं हे सुद्धा कल्पना आली आहे. तरीही तरीही तुम्हाला याचं कच्चं काम करायचं आहे. गणितात जसं आपण कच्चं काम करतो की नाही, तसं संवादात सुद्धा कच्चं काम करायचं असतं. हे कधी विसरायचं नाही. कच्चं काम कशासाठी करायचं? कोण बोललं ते काढायचं. कोण बोललं ते कच्चं काम तुम्ही केलं तर तुम्हाला यावर कोण बोललं हा प्रश्न तुमचा चुकू शकत नाही. बघा, आता बारकू, आता मी एक काढते, कोण बोललं ते बघू. बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोच ना आश्रमात? शिवाने विचारले. म्हणजे कोण बोललं बरं हे? हे कोण बोललं? शिवा. कोण बोललं? शिवा. म्हणजे हे वाक्य कोण बोललं? शिवा. मी काढलं आता. शिवा. आई, वाढ ना लवकर, तिकडे सुरू होईल गोष्ट. आता हे वाक्य थोडंसं समजायला, कोण बोललंय समजायला थोडं अवघड वाटतं बघा. तर तुम्ही लगेच घाई करायची नाही, तिथं काही लिहून मोकळं व्हायचं नाही कोण बोललंय ते. त्यासाठी खालचं वाक्य वाचा. खालचं वाक्य जेव्हा वाचाल तुम्ही तेव्हा तुम्हाला निश्चितच कळेल वरचं वाक्य कोण बोलले. बघा, खालचं वाक्य बघू आपण. बारको, कसल्या रे गोष्टी ऐकता रोज उठून? रोज तुझी घाई सांजवतीच्या वेळी. जा उपाशीच,
नाहीतर आल्यावर भाकर खा. बघा आईने प्रत्युत्तर दिले बारकूला. म्हणजे हे खालचं हे जे वाक्य आहे हे आपल्याला कळतंय आई बोललीये. म्हणजे आई कोणाला बोलली? बारकूला बोलली ना. म्हणजे हे वाक्य कोण बोललेलं आहे? बारकू. बघा घाई करायची नाही. हे वाक्य लवकर कळत नाही कोण बोललंय ते. तर तुम्ही त्यासाठी घाई करून मोकळं व्हायचं नाही, काहीतरी लिहून मोकळं व्हायचं नाही. खालचं वाचायचं. खालचं वाक्य वाचल्यावर वरचं वाक्य कळतं. मग बारकू कसल्या रे गोष्टी ऐकता रोज उठून? हे वाक्य कोण बोलणार आहे? नाहीतर ही आई बोलली. बघा ह्या छोट्याशा संवाद आहे. या तीनच व्यक्ती बोललेल्या आहेत बघा. शिवा, बारकू आणि आई. ह्या तीनच व्यक्ती इथे आपल्याला संवादात सहभागी झालेल्या आहेत, बोललेल्या आहेत. हे कच्चं काम मी केलं. असं कच्चं काम तुम्ही संवादामध्ये करायचं आहे. संवादात कच्चं काम केल्यावर संवाद आपल्याकडून चुकत नाही. तर बघा हा, आता मी संवाद वाचला. त्याचे मी कच्चं कामही काढलेलं आहे. आता आपण याच्यावरचे बघा. आता मला स्थळही कळलेले आहे. संवाद बघा. आता हा संवाद कोठे झाला? आता हा संवाद किती जण सहभागी हे काढलं आपण, बोललेलं हे काढलं. आता हा संवाद कोठे झाला? आता हा संवाद कोठे झाला हा प्रश्न जर असेल, याला एक ठराविक शब्द असतो बघा. ठराविक शब्द कुठे असतो? ठराविक शब्द असतो सांजवातीला. सांजवात बघा सांजवात. सांजवात कधी लावतो रे आपण? सांजवात लावतो आपण संध्याकाळच्या वेळी. म्हणजे ही वेळ कोणती आहे रे? सांजवात म्हणजे कोणती वेळ आहे ही? संध्याकाळ. कोणती वेळ आहे? संध्याकाळ. हा कोठे झाला? आपला पहिला प्रश्न आहे कोठे झाला? हा संवाद कोठे झाला असावा? आता हा संवाद आपण कोठे झाला बघूया आता. त्याला पर्याय असे विचारतात. रस्त्यावर झाला? शिवाच्या घरी झाला? आश्रमात झाला? का आणखी गोठ्यात झाला? काही विचारू शकतात. पर्याय काही आपल्याला फसवण्यासाठी देऊ शकतात. मग आपण तो जर संवाद बारकाईने वाचलेला असेल, आपण त्या पर्यायात फसू शकत नाही. आपल्याला तो संवाद जर पूर्ण समजला असेल, तर आपण त्याचं उत्तर अगदी बरोबर लिहू शकतो. मग आता सांगा संवाद कोठे झाला? संवाद कोठे झाला? तर सांजवात ह्याचे हा जो प्रश्न आहे संवाद कोठे झाला यासाठी एक ठराविक शब्द असतो बघा. ठराविक. आता मी तुम्हाला त्याच्यावर सांगते. सकाळी सकाळी उठून कुठे निघालास रे? मग कोणती वेळ आहे बरं? सकाळी सकाळी उठून कुठे निघालास रे? सकाळची वेळ आहे. त्यानंतर असं विचारू शकतात. प्रभात वेळी असं वागणं बरं नवं. आता प्रभात वेळ म्हणजे कोणती रे? सकाळची. बघा ठराविक शब्द असतात. प्रभात वेळ, सकाळची वेळ. बघा लक्षात ठेवा हे ठराविक शब्दावरून आपल्याला त्या संवादाचा वेळ ठरवता येते बघा. मध्यान्ह वेळी बाहेर पडूच नकोस. मध्यान्ह वेळी बाहेर पडू नकोस. मध्यान्ह वेळ म्हणजे काय रे मग? हे शब्द आपल्याला माहिती पाहिजे. मध्यान्ह म्हणजे दुपार. दुपारची वेळ आहे ती. मग तिथं शब्द तुम्हाला मध्यान्ह वेळ येतो. दुपारची वेळ येत नाही. मग हे ठराविक शब्द जे आहेत ते तुमच्या लक्षात असले पाहिजे. कातर वेळी असं करू नकोस. कातर वेळी. आता कातर वेळी म्हणजे काय रे? ही कातर वेळ तुम्हाला माहित पाहिजे. कातर वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ. ही कातर वेळ जर तुम्हाला माहित आहे. हे ठराविक शब्द कातर वेळ, प्रभात क्षणी, मध्यान्ह, मध्यान्हपूर्व, प्रभात, संध्याकाळ, सांजवात हे ठराविक असे शब्द आहेत. ते तुमच्या जर लक्षात आले आणि ते तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यावरूनच तुम्हाला संवादाची वेळ कळते. बघा आपल्याला ह्या संवादामध्ये सांजवात हा शब्द आलेला आहे. मग सांजवात आपण कधी लावतो? सांजवात आपण कशाला म्हणतो? संध्याकाळच्या वेळी दिवा तुमच्या घरात लागला जातो की नाही? तुमची आई वडील आजी आजोबा संध्याकाळी देवघरात दिवा लावतात का? तो दिवा आपण संध्याकाळी लावतो. त्या दिवा जो संध्याकाळी लावतो त्याला सांजवात म्हणतात. सांज दिवा म्हणतात. आणि ती वेळ असते संध्याकाळची. संध्याकाळीच आपण दिवा देवाला लावत असतो. बघा असे ठराविक शब्द आहेत मी तुम्हाला सांगितले. मध्यान्ह आहे, कातर वेळ आहे, प्रभात आहे, सकाळी सकाळी. पक्षी घरट्याकडे चालले होते. म्हणजे आता कोणती वेळ बघा ठराविक शब्द. पक्षी घरट्याकडे चालले होते. आता पक्षी घरट्याकडे कधी जातात बरं? ते संध्याकाळीच जातात. मग ते आपल्याला कळलं पाहिजे. पक्षी घरट्याकडे चालले होते. म्हणजे ती वेळ कोणती आहे? संध्याकाळची. किंवा
पक्षी घरट्याकडे चालताना दिसत होते असंही विचारलं जातं. किंवा मुलांनो, पक्षी चारा शोधायला चालले होते. बघा वाक्यात बदल करतात. चारा शोधायला चालले होते. मग चारा शोधायला कधी जातात? सकाळी. बघा, चारा शोधायला सकाळी जातात आणि पक्षी घरट्याकडे कधी परततात? संध्याकाळी. हे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि त्यावरूनच, त्या वाक्यावरूनच आपल्याला त्या संवादाची वेळ कळते बघा. त्या संवादाची वेळ कळते. म्हणजेच असे काही ठराविक शब्द आलेले असतात, त्यावरून तुम्हाला त्या संवादाची वेळ ओळखता येते. असे काही वाक्य दिलेले असतात, ते वाक्य जर तुम्ही बारकाईने वाचले, पक्षी घरट्याकडे चालले होते, पक्षी चारा शोधायला चालले होते, असे जर ठराविक वाक्य, शब्द हे जर तुम्ही बारकाईने वाचले, तर मुलांनो, संवादाची वेळ कळायला अजिबात वेळ लागत नाही. त्या क्षणी आपल्याला त्याचं उत्तर तिथे सापडतं. आपले गोंधळ होत नाही. मग या शब्दावर सांजवात, या शब्दावरून आपल्याला ती संध्याकाळ हे कळलंय. कशावरून कळलंय आपल्याला ते? संध्याकाळ. संवाद कुठे झालेला आहे? तर तो कोणाच्या घरी झालेला आहे बघा. आता शिवा आलाय बारकूकडे. बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस का आश्रमात? शिवाने विचारलंय. म्हणजे नक्कीच शिवाच्या घरी हे झालेलं नाही. आई वाढ ना ग लवकर, तिकडे सुरू होईल गोष्ट. बारकू कसल्या रे गोष्टी ऐकता रोज? म्हणजे बारकूची आई बोलली म्हणजे बारकूचच घर आहे. म्हणजे हा संवाद कुठे झाला रे? हे बारकूच्या घरी झालाय. आश्रमात झालाय का? नाही. रस्त्यावर झालाय का? नाही. गोठ्यात झालाय का? नाही. तर तो बारकूच्या घरात झालाय. बारकू जेवायला वाढ म्हणतोय म्हणजे तो बारकूच्या घरात झालाय. बघा, आता याच्यामध्ये किती जण सहभागी आहेत? आता हा प्रश्न बघा फार महत्वाचा आहे, की या संवादात किती जण सहभाग म्हणजे काय माहिती का? जे प्रत्यक्ष बोलले तेच धरायचे बरं का. प्रत्यक्ष बोलले, उल्लेख नाही. उल्लेख जेव्हा येईल तेव्हा न बोलणारा पण आपण त्यात पकडतो. पण सहभागी म्हटलं तर जो प्रत्यक्ष बोलला, प्रत्यक्ष बोलणारा म्हणजे त्याचा तो सहभाग असतो ना. आता प्रत्यक्ष ज्याने हा संवाद बोलला तेच फक्त याच्यामध्ये धरायचे, हे लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये याच्यात किती जण बोललेत बघा बरं. शिवा बोललाय, आई बोलली आणि बारकू बोलले. किती जण बोलले बरं? या संवादात फक्त 3 जणांचा सहभाग आहे बघा. 3. किती जणांचा सहभाग आहे? 3 जणांचा सहभाग. मग सहभाग विचारला असेल तर फक्त बोलणारेच व्यक्ती धरले जातील. किती जणांचा उल्लेख आला असं जर विचारलं, किती जणांचा उल्लेख आलेला आहे बघा पुढचा प्रश्न, असं जर विचारलं तर बघा हा, बारकाईने लक्षात घ्या. बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? म्हणजे बारकू आलाय. बघा, बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? म्हणजे बारकू पण आलाय. हा, त्यानंतर उल्लेख म्हणजे फक्त नाव आलं तरच घ्यायचं. नाव आलं तो बोलो अगर ना बोलो, पण त्याचं नाव जर तुम्हाला संवादात दिसलं तर त्याला घ्यायचं. त्याला म्हणतात उल्लेख. आणि सहभाग म्हणजे तो बोललाच पाहिजे. बघा, शिवा, शिवा बोललाय म्हणजे बघा शिवा बोललाय की नाही? मग तो शिवा पण आलाय. आलाय की नाही? शिवाने विचारले, बारकू भाकर खाल्ली की नाही रे? त्यानंतर आई बोलली बघा, आईचा उल्लेख याच्यामध्ये आला. त्यानंतर त्यानंतर बघा, श्यामच्याच गोष्टी, श्यामच्याच गोष्टी, श्याम जरी बोलला नाही पण उल्लेख त्याचा उत्तरात आलेला आहे, म्हणून त्याला श्यामला पण याच्या उल्लेखामध्ये येईल. बघा मग किती जणांचा उल्लेख झाला बघा. बारकू, शिवा, आई, श्याम. सहभाग तर 3च व्यक्तीचा आहे आणि उल्लेख किती जणांचा आलेला आहे? 4 जणांचा उल्लेख आलेला आहे बघा. श्याम पण आहे. उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचला तर श्यामचं नाव उतार्यात आलेलं आहे. बघा ना, बारकू खरंच निघाला. त्याच्या त्या भाकरीपेक्षा श्यामच्याच गोष्टीने पोट भरत असे. त्याच्या हृदयाला श्यामच्याच गोष्टी पाहिजे होत्या. म्हणजे श्यामचं नाव आले की नाही बरं? मग श्यामचा उल्लेख आले की नाही उतार्यामध्ये? म्हणून उल्लेख हा प्रश्न विचारला असेल तर 4 जण, बारकू, शिवा, आई, श्याम. आणि सहभाग विचारला असेल तर फक्त 3 व्यक्ती बोललेल्या आहेत, शिवा, बारकू आणि आई. कोण कोण बोललेलं आहे? शिवा, बारकू आणि कोण?
आई, हे सहभागी आहेत. आणि किती जणांचा उल्लेख आहे? 4 जणांचा. कोण आहेत ते 4 जण? बारकू, शिवा, आई आणि श्याम. आणि कोण? श्याम. असे 4 जणांचा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. बघा, हे 2 प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. सहभाग विचारला की उल्लेख विचारला का किती जण? तिसरा प्रश्न, 5वा प्रश्न पण बघा, किती जण उपस्थित होते? उपस्थित होते हाच आपण प्रश्न विचारला जातो. आता संवादाच्या वेळी पुढचा प्रश्न बघूया आपण, किती जण उपस्थित होते? आता इथं जर हा प्रश्न ह्या उतार्यात जर आपण पाहिला, तर आता मला सांगा, याचं उत्तर असं सांगता येईल आपल्याला, निश्चितपणे सांगता येणार नाही. बरोबर आहे, का नाही सांगता येणार बरं? आता आपल्याला ह्या उतार्यात काही दिलंय का रे? अजून बारकूच्या घरात कुणी आहे का? याच्यावरून आपल्याला सांगताच येत नाही. बारकूच्या घरात जे न बोलणारे व्यक्ती पण असू शकतात. ते किती असू शकतात याचा काही अंदाज आलाय का आपल्याला? नाही. म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर काय देऊ शकतो? सांगता येणार नाही किंवा निश्चितपणे सांगता येणार नाही असा प्रश्न असतो किंवा सांगता येणार नाही. बघा, हे 2 प्रश्न आहेत. हे 2 किती सहभागी आणि किती जणांचा उल्लेख हे काळजीपूर्वक वाचा. सहभाग विचारलं तर फक्त बोललेलेच व्यक्ती घ्यायचे. उल्लेख विचारला तर न बोललेले व्यक्ती सुद्धा त्याच्यामध्ये घ्यायचे. आणि सहभाग उपस्थित विचारले असेल, आता उपस्थित विचारले तर त्याचं निश्चित. आता वर्गाचं विचारलं थोडक्यात, शिक्षकांनी विनोद केल्यावर 25 मुलांचा वर्ग खळखळून हसला. हे वाक्य, शिक्षकांनी विनोद केल्यावर 25 मुलांचा वर्ग खळखळून हसला. मग मुलांचा वर्ग खळखळून हसला. मग किती जण उपस्थित होते या संवादात? बघा, 25 मुलं तर होतेच. ते फिक्स होते त्याचं आपल्याला. आणि एक शिक्षक नव्हता का? म्हणजे 25 आणि प्लस एक शिक्षक असे 26 जण उपस्थित होते. तर मग याचं उत्तर आपलं 26 येईल. जर त्यांनी आकडा दिला तर तेवढे उपस्थित, आणि जर त्यांनी त्याचा आपल्याला काही उल्लेख दिला नसेल तर त्याचं उत्तर सांगता येणार नाही असं आपण देऊ शकतो. बघा, जर आपण असं परफेक्ट उत्तर जर आपल्याला द्यायचं असेल, सांगायचं असेल, तर कधी कधी संवादामध्ये असे विधान विचारले जातात. असं विचार करून जर तुम्ही हे संवाद वाचला आणि विचार करून जर त्याचे उत्तर शोधले, पण तुम्हाला जर उत्तर व्यवस्थित काढायचं असेल तर असं विचार करूनच तुम्ही त्याचं उत्तर काढायचं, म्हणजे उत्तर अचूक येतं. आणि मग लक्षात ठेवा बरं का, संवादाच्या वेळी काय काय करायचं, संवाद वाचण्याची पद्धत कशी ठेवायची. तर बघा, सर्वप्रथम आपण हा संवाद बघितला, तर सर्वप्रथम आता मी सूचना तुम्हाला काय देते बघा, काय करायचं संवाद वाचताना. अगोदर संवाद बारकाईने वाचायचा. एकदा लक्षात नाही आला तर 2दा वाचायचा, पण संवाद बारकाईने वाचायचा. संवादात कोण कोण बोललं याचं कच्चं काम करायचं बरं का मुलांनो, कच्चं काम विसरायचं नाही. कच्चं काम करायचं, ते लिहून घ्यायचं, त्याचं कच्चं काम करायचं. त्यानंतर काढायचं आपण संवाद कोठे झाला, ते शब्द शोधायचं, ते वाक्य शोधायचं. त्यावरून आपण त्या पहिल्यांदा त्या संवादाचा हा कोठे झाला याचं उत्तर शोधायचं. संवाद कोणत्या वेळेत झाला हे सुद्धा आपण, वेळ तळ काढण्यासाठी सुद्धा वेळेसाठी सुद्धा ठराविक शब्द मी सांगितलेत तुम्हाला, ते तुम्ही लक्षात ठेवा. त्यावरून तुम्हाला संवादाची वेळ समजते. आणि नंतर संवादात किती जणांचा सहभाग आहे, किती जणांचा उल्लेख आहे आणि उपस्थित किती जण होते, या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही व्यवस्थित काढली, तुम्हाला व्यवस्थित द्यायची असेल, तर यावर आधारित बघा असे संवाद विचारले जातात. त्यावर 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि 3 प्रश्नाला 6 गुण असतात. आणि 6 गुण म्हणजे खूप झाले. त्यामुळे संवादाकडे विशेष लक्ष द्या बरं का. 6 गुण म्हणजे कमी नाहीत हा. त्यामुळे हा घटक व्यवस्थित समजून घ्या. 6 गुणांचा खूप मोठा हा घटक आहे. 24% भारांशचा हा घटक आहे. काल त्याच्यामध्ये वाक्प्रचार आणि म्हणी आपण पाहिल्या आणि आज हा संवाद. मग बघा, हा संवाद तुम्हाला समजलाच असेल. संवाद कुठे झाला? बारकूच्या घरी. संवादाची वेळ कोणती होती? संध्याकाळ होती. संवादात किती सहभागी होते? 3 व्यक्ती सहभागी होत्या. संवाद किती जणांचा उल्लेख आला होता? 4 जणांचा उल्लेख आला होता.
आणि किती जण उपस्थित होते तर सांगता येणार नाही. अशा तऱ्हेने हा संवाद तुम्हाला समजला असेल. आता आपण तुमच्या नवनीत मार्गदर्शनामधले संवाद दुसरे बघूया. तुमच्याकडे नवनीत मार्गदर्शन असेलच तर मी PDF शेअर करते. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये बघू शकता. आपण नवनीतचे संवाद बघूया. आपण काय करू आता, नवनीत संवाद पुस्तक पेज नंबर तुमचा आहे 80. संवाद व त्यावर आधारित प्रश्न. तुम्ही पुस्तकात पण लक्ष देऊ शकता आणि तुम्हाला बोर्डवर पण दिसेल. PDF शेअर करते बघा. पहिला संवाद बघूया आपण. पुस्तक काढा तोपर्यंत तुमचे नवनीत मार्गदर्शक व सराव पुस्तक पेज नंबर 80. संवाद व त्यावर आधारित प्रश्न. त्यावरच्या आपण सर्व संवादात सोडून घेऊया. तुम्ही सोडवलेच असतील तरी पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी करूया आणि आपण ते संवाद सोडून घेऊया. चला तर मग आपण पहिला संवाद बघूया. नमुना संवाद आहे पहा. हे वेगळंच आहे. नमुना संवाद आहे बघा. काय गणपतराव, वाचा बरं तुम्ही पण बोट ठेवून. काय गणपतराव, आज निवांत बसलाय ना? निवांत कुठं, आताच आलो या रानातून. निम्मी अर्धी ज्वारी पाखरांनी ठेवली नाही. लय ऊन लागायला लागलंय म्हणून आलो घरी. जरा सावलीत बसावं म्हणून त्या झाडाखाली टेकलोय. गव्हाला पाणी पुरतंय का? पुरतंय कशाचं, आता 3 पाणी दिल्यात. बघू एखादं देता येतंय का? वर्गा पुण्याला आहे ना? हो, अजून 2 वर्ष राहिल्यात शाळेची. चल धोंडू, जातो घरी. चल तू, म्या जातो या रानात उसाला पाणी पाजाया. उसाला पाणी पाज. बघा संवाद वाचला. संवाद वाचल्या वाचल्या आपल्याला त्याचा आशय समजतो, त्याचा विषय समजतो. त्यानंतर दुसऱ्यांदा वाचा, त्याचा आपल्याला काय कळतं, त्यात किती जण बोलले हे कळतं, विषय कळतो आणि मग किती जण हे बोलले कळतं. बघू आता आपण बघूया वरील संवाद हा कुठे झाला असावा बरं. गणपतरावाच्या रानात झाला का अंगणात झाला का धोंडूच्या रानात झाला का वाटेवर झाडाखाली झाला? तर बघा, जर तुम्ही संवाद काळजीपूर्वक वाचला असेल, काय गणपतराव आज निवांत बसलाय ना? निवांत कुठं, आत्ताच आलो या रानातून. निम्मी अर्धी ज्वारी पाखरांनी ठेवली नाही. लय ऊन लागायला लागलंय म्हणून आलो जरा सावलीत बसावं या झाडाखाली. ज्या रस्त्यावर तो झाडाखाली बसलाय बघा. तो गणपतरावच्या हा संवाद गणपतरावच्या रानात घडला का? नाही. अंगणात घडला का? नाही. धोंडूच्या रानात घडला का? नाही. तर गणपतराव रस्त्याने घरी निघाले तर ते ऊन लागले म्हणून झाडाखाली थांबलेत. म्हणजे हा वाटेवरच्या झाडाखाली हा संवाद झालेला आहे. बघा आता पुढचा प्रश्न यावर काय दिलाय त्यांनी, संवादातील वर्णनावरून कोणता महिना संवादात आला असावा? बघा आता किती छान प्रश्न त्यांनी तुम्हाला टाकलाय बघा. लय ऊन लागायलंय याच्यावरून आपल्याला काय कळतंय, हा ऋतू आपल्याला लगेच समजतो. लय ऊन लागायलंय, मग आता ऊन कोणत्या महिन्यामध्ये असतं? जून, एप्रिल. पर्याय काय दिले? जून, एप्रिल, जानेवारी, ऑक्टोबर. आता जून मध्ये ऊन असतं का रे? आपली शाळा उघडते जून मध्ये, तेव्हा कोणता ऋतू असतो? पावसाळा असतो. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. एप्रिल मध्ये, एप्रिल नाही होऊ शकत. एप्रिल मध्ये उन्हाळा नसतो. एप्रिल मध्ये हिवाळा, जानेवारी पासून उन्हाळा चालू होतो. आणि ऑक्टोबर म्हणजे याचं उत्तर येईल जानेवारी. काय उत्तर येईल याचं? जानेवारी. कोणत्या महिन्यात संवाद झाला विचारले त्यांनी, कोणत्या
महिन्यात संवाद झालेला आहे. मग आता हा महिना आपल्याला निम्मी ज्वारी पाखरांनी ठेवली नाही. निम्मी ज्वारी पाखरांनी ठेवली नाही यावरून आपल्याला ते कळतंय हा जानेवारी महिन्यामध्ये हा संवाद झालेला आहे. बघा आपण पेरणी झाल्यानंतर जेव्हा ज्वारी याच्यामध्ये कणसामध्ये भरली जाते त्यानंतर ते पाखरं खातात बघा. म्हणजे तो काळ असतो जानेवारीचा. नंतर आपण फेब्रुवारी मध्ये त्याची काढणी करतो. तेव्हा तर निम्मी ज्वारी पाखरांनी ठेवली नाही ह्या वाक्यावरून गणपतराव या वाक्यावरून म्हणतात की शेतात ज्वारी तयार झाली. आपल्याला कळतंय निम्मी ज्वारी पाखरांनी खाल्ली नाही ह्या वाक्यावर ठेवली नाही यावरून आपल्याला असं कळतंय की ज्वारीचे पीक तयार झालेलं आहे. मग पीक कोणत्या महिन्यात तयार होतात? जानेवारी मध्ये. यावरून आपण तो जानेवारी महिना काढलेला आहे. बघा काही काही ठराविक वाक्य असतात ते बारकाईने वाचायचे असतात. त्यावरून आपल्याला महिना ऋतू हे कळत असतं. हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. जानेवारी महिन्यामध्ये असतं. निम्मी ज्वारी पाखरांनी ठेवली नाही या वाक्यावरून आपल्याला गणपतराव राखणीला गेलेले आहेत हे कळतंय. राखणीला गेलेले आहे हे कळतं. हे समजलं त्यामुळे आपल्याला याचं उत्तर 3 जानेवारी हे आहे. असं 3 नंबरचा पर्याय आहे जानेवारी हे आहे. गणपतराव आपल्या रानात कशाला गेले असावे बरं? आता पीक तयार झालंय म्हणजे ते कशाला गेलेत? तर ते राखणीला गेले असावेत. मग पर्याय काय आहेत बघा बरं. मळणीला गेलेत का? राखणीला गेलेत का? पेरणीला गेलेत का? खुरपणीला गेलेत का? तर निम्मी ज्वारी पाखरांनी ठेवलीच नाही म्हणजे ज्वारी तयार झालेली आहे. आणि मग तिथं गणपतराव कशाला गेले होते? तर पाखराच्या राखणीला गेले होते. ज्वारीची पाखरांपासून राखण करायची होती. म्हणून याचं उत्तर आलं काय येईल उत्तर याचं? राखणीला गेले होते. समजला हा संवाद. आता आपण पुढचा संवाद बघूया. अगं आई. पुढचा संवाद मी वाचते. तुम्हीही वाचा. पुस्तकात लक्ष द्या आणि स्क्रीनला पण दिसत आहे आणि पुस्तकात पण तुम्ही बघू शकता. प्रत्येकाने तुमचे पुस्तक उघडा. त्याच्यावर तुमचे प्रश्नांचे उत्तर टिक करून घ्या आणि काळजीपूर्वक वाचा. बोट ठेवून वाचा. माझ्या बरोबर वाचा. दुसरा संवाद बघूया आपण. अगं आई, फुलं न येणाऱ्या वनस्पतीचं नाव सांग ना. मी स्वयंपाक करते. दादाला विचार जा. अगं गौरी इकडे ये. मी सांगते तुला. सांग आजी. नेचे, शेवाळ, बुरशी. आजी, अगं मी ह्या वनस्पती कधी पाहिल्याच नाहीत ग. गावाकडे गेल्यावर मी दाखवेन तुला. मी दाखवेन तुला. आई बाबा, मी चाललो शाळेला. येताना आजोबाचे औषध घेऊन ये हा. हो हो आलो. हो हो आणतो. अहो तुम्ही पण उरका आणि गौरीला शाळेत सोडा. चल गौरी, झालं का तुझं? बाबा, तुम्ही नका येऊ. आजोबांना पाठवा ना. ते मला ते मला जाताना गोष्ट सांगतात. ऑडे सर स्क्रीन गेली. गोष्ट सांगतात. त्यांची तब्येत ठीक नाही. उद्या सोडतील तुला. बघा संवाद वाचल्यावर मला विषय कळला की हा घरातला आणि सकाळची वेळ आहे. घरात झालेला हा संवाद आहे. त्याच्यात कोण कोण बोललंय बघा. मी अंदाज काढला. मुलगी बोलली, आई बोलली, आजी बोलली, आहे की नाही, आणि दादा पण बोललाय आणि उल्लेख आजी आजोबांचा पण आलाय याच्यामध्ये. तर पहा म्हणजे संवाद वाचल्या वाचल्या त्याचा विषय आपल्याला समजतो. विषय समजल्यावर कोण बोललं ते समजतं आणि उल्लेख कोणाचा आलाय तेही समजतं आणि त्याच्यात हा स्थळ म्हणजे हे कुठे झाला, हा कोठे झाला हेही समजतं आणि संवादाची वेळ पण कळते. बघा शाळेत चाललंय, स्वयंपाक करते आई म्हणजे सकाळचा वेळ आहे हा. शाळेत जायचंय, सकाळची वेळ आहे. याच्यावर आधारित प्रश्न बघूया आपण. वरील संवादात कोणी भाग घेतला नाही. घेतलाय की नाही घेतलाय अशा प्रश्नामध्ये मुलं फार फसतात.
घाई घाई एवढे उत्साही मुलं असतात काही काही, घाई घाई नाही हा शब्द वाचतच नाही आणि उत्तर याचं काय लिहून देतात, त्यांनी पण तुम्हाला पहिलाच पर्याय याच्यामध्ये सहभाग घेतलेल्यांचं उत्तर दिलेलं असतं आणि तुम्ही नाही हा शब्द वाचत नाही, तिथे तुम्हाला फसवलं जातं. आणि अगदी सोपा प्रश्न आपल्या हुशार मुलांकडून अति उत्साहाने तो चुकला जातो. म्हणून बारकाईने आणि अति उत्साह नाही, तर तिथे वाचन तुमचं शेवटपर्यंत प्रश्न वाचला गेला पाहिजे. व्यवस्थितच प्रश्न वाचला गेला पाहिजे. दोनदा प्रश्न वाचा. आहे विचारलंय की नाही विचारलंय, योग्य विचारलंय का अयोग्य विचारलंय. असं जर केलं तर तुमचा एकही मार्क जाणार नाही आणि तुम्हाला येत असून तुमच्या अतिउत्साहाने हातीघाईने अशा चुका होतात आणि मग एक एक प्रश्नाला 2 मार्क असतात. मग असे 1-1, 2-2, 4-4 प्रश्न जर तुमचे गेले तर तुमचं मेरिट खाली येतं. त्यासाठी बारकाईने वाचा. खूप हुशार विद्यार्थी आहात तुम्ही. मिशन आरंभमध्ये तुम्ही गुणवत्ताधीच आलेली मुले आहात. निश्चितच तुम्ही शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा यश संपादन करणार आहात. फक्त शांतता, बारकाई, वाचन, निरीक्षण ही एक शक्ती तुमच्या तीक्ष्ण पाहिजेत, चांगल्या पाहिजेत, तरच तुम्ही छानपैकी पेपर लिहू शकता. आणि बघा आता आपण ह्या संवादाचा पहिला प्रश्न बघूया. वरील संवादात कोणी भाग घेतला नाही. दादाने घेतलाय. दादा तर बोललाय. बघा दादा बोललाय ना. दिसतंय आपल्याला. दादाला विचार. आहे का नाही? दादा काय म्हणतोय? आई बाबा आम्ही चाललो शाळेत. म्हणजे दादा बोललाय. आजोबांनी घेतलाय का बरं भाग? बरोबर. आजोबा बोललेच नाही. आजोबाचा फक्त उल्लेख आलाय तिथे. आजोबा बोलले नाहीत. बघा तुम्ही पूर्ण संवाद वाचा. येताना आजोबाची औषध घेऊन ये, अशी आई बोलली. पण आजोबा बोलले का? नाही. म्हणजे आजोबाच हे उत्तर इथं बरोबर आहे. आजी बोलली का रे? आजी बोलली ना, "गौरी इकडे ये मी सांगते तुला." हे कोण बोललं? आजी बोलली. म्हणजे आजी संवादात बोललेली आहे. त्यांनी सहभाग घेतला नाही हा विचारलेला आहे. आई तर बोललीच. आई काय म्हटले? "अगं बाई मी स्वयंपाक करते, दादाला विचार." म्हणजे याचा उच्चार आहे 2 आजोबा. दुसरा प्रश्न आपण बघूया. गौरीला शाळेत कोणी सोडलं असावं? आता सांगा बरं गौरीला शाळेत कोणी सोडलं असावं? बघा हां, अहो तुमचं पण उरका आणि गौरीला शाळेत सोडा. "चल गं गौरी, झालं का तुझं?" आहो, आहो शब्दावरून आईने वडिलांना आईने गौरीच्या वडिलांना सांगितलंय की तुमचं उरका आणि गौरीला शाळेत सोडलं. म्हणजे गौरीचे वडिलांनी शाळेत गौरीला सोडलेलं असावं. दादाने सोडलं का नाही? दादा काय म्हणाला? बघा, मी जातो शाळेला. दादानेच नक्कीच सोडलं नाही. आईने तर नाही, आई तर घरी स्वयंपाक करते. आजोबांनी तर अजिबातच नाही. तर वडिलांनीच गौरीला शाळेत सोडलेलं असावं. यावरून आपल्याला हे कळतं आणि याचा पर्याय आहे उत्तर क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. तिसरा प्रश्न आहे, वरील संवादाची वेळ कोणती असावी? बघा आता. आता ह्या संवाद वाचल्या वाचल्या याची वेळ कळते. अगं आई, फुलं येणाऱ्या वनस्पतीचे नाव. अगं मी स्वयंपाक करते. स्वयंपाकाची वेळ सकाळची संध्याकाळची असू शकते. पण शाळेची वेळ पुढे आपल्याला शाळेवरून कळते. शाळेवरून कळतंय की मी मी चाललो शाळेला. शाळेला कधी जातात मुले? सकाळी. म्हणजे ही वेळ सकाळची आहे. संवादाची वेळ सकाळ, दुपार, संध्याकाळ निश्चित सांगता येणार नाही. असा पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. तर याचं उत्तर आहे सकाळ. हे कशावरून काढलं आपण? शाळेवर. आईचा स्वयंपाक चाललाय, सकाळची गडबड चालली हे आपल्याला दिसतं आहे. आणि या संवाद वाचल्या वाचल्या आपल्याला ते कळलेलं आहे. यावरून आपण त्या संवादाची वेळ काढलेली आहे. अशा तऱ्हेने तुम्ही सुद्धा संवादाची उत्तरे लिहून घेतलेली असेलच. आता आपण पुढचा संवाद वाचूया. संवाद नंबर 2. संवाद नंबर 2. चला मी वाचते, तुम्ही बोट ठेवायचंय आणि त्याचीही उत्तरे आपण बघणार आहोत. अ, तुम्ही तिकडे काय करता रे? गुरुजी, आम्ही खेळतोय. अरे, पहिले बागेला पाणी घाला. दीपाली, तू वरांडा झाडून घे. गुरुजी, आज संध्याचा वार आहे, तिला सांगा. अगं, अजून ती आली नाही. तू झाडून घे पटकन. महेश, नागेश दोघांनी तुम्ही बातम्या आणि पंचांग लिहून घ्या. लिहितो गुरुजी. किती सुंदर रांगोळी कोणी काढली? बाई, शैलाने काढली. शैलाबरोबर स्नेहल पण होती. दोघींनी काढली. सगळ्या वर्गाची झाली सफाई. फक्त ऑफिस राहिलंय. ते राजू झाडतोय. चला चला, बेल झाली. चला चला, बेल झाली. बघा बरं, हा संवाद वाचता वाचताच मला याचा विषय कळला.
हा विषय कळला म्हणजे हा कुठं झालेला आहे? शाळेचा विषय दिसतोय, शाळेत झालंय काहीतरी, शाळेचा संवाद आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर मी काढलं कोण कोण बोलतंय, बघा गुरुजी बोललेत, बाई बोलल्यात, मुलं बोललेत, आहे की नाही? मग हे कळतंय. कुठे संवाद झाला हे पण कळेल बघा आता. हा संवाद कुठे झालेला आहे? तर तो दिसतोय आपल्याला हा संवाद कुठे झालेला आहे? शाळेत झालाय. हा संवाद शाळेत झालाय. बागेत झालाय का? नाही. पर्याय काय दिलाय त्यांनी? मंदिरात झालाय का? नाही. आता तिथे गुरुजी आहेत, मॅडम आहेत, मुलं आहेत, वरांडा झाडणे, ऑफिस झाडणे हे कुठे असतं आपल्याला माहिती आहे शाळेत. म्हणजे हा संवाद शाळेत घडलेला आहे. त्याच्यावरचा दुसरा प्रश्न त्यांनी काय विचारला ते बघूया आपण. वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला आहे? किती जणांनी सहभाग घेतला? आता ही शाळा आहे. शाळेत किती मुलं आहेत हे काही निश्चित सांगता येणार नाही. जरी ते सहभाग घेतले संवादात किती जणांनी सहभाग घेतलेला आहे? निश्चितपणे सांगता नाही येणार. पण संवादामध्ये बोललेली व्यक्ती आपण घेऊ शकतो. गुरुजी आहे. त्यानंतर स्नेहल आहे. स्नेहल नाही, गुरुजी, मुलं हे संवादात आपल्याला निश्चितपणे ह्याचा पर्याय निश्चितपणे सांगता येणार नाही. मुलं फार शाळेमध्ये भरपूर मुले असतात. किती सुंदर काय झालं होतं? खाली गेलं होतं का? हं. तिसरा प्रश्न आहे, किती सुंदर रांगोळी? किती सुंदर रांगोळी? हे उद्गार कोणाचे आहे? तर हे उद्गार बाईंचे आहेत. बाईच बोलल्या बघा संवादामध्ये. परत एकदा बघा. किती सुंदर रांगोळी कोणी काढली? तर ही रांगोळी हे वाक्य कोण बोललेलं आहे? बाईचे उद्गार आहेत. हे बाई बोललेले आहेत, मॅडम बोललेले आहेत. अशा तऱ्हेने आपण ह्या संवादाचे आता पुढचा संवाद बघूया आपण. पुढचा संवाद आहे आपला 4 नंबरचा संवाद बघा. भविष्य सांगणार, भविष्य सांग. पुढचा संवाद आहे भविष्य सांगणार, भविष्य सांग. नाही तो नाही, तो नाही. बाबा कधी येणार? 3 नंबरचा संवाद बघूया आपण. बाबा कधी येणार? कधी नेणार आम्हाला महाबळेश्वरला? उन्हाळी सुट्टीत जाऊ आपण. उन्हाळी सुट्टीत जाऊ आपण. आता चला ना, आम्हाला 15 दिवस सुट्टी आहे. अगं सुधा, तुम्हाला सुट्टी आहे, परंतु बाबांना नाही ना. मग आम्हाला गावी तरी पाठवा ना. हो बाळा. परवा मामा बरोबर तुम्हाला दोघांनाही गावी पाठवणार आहोत. या मज्जाच मज्जा. आता आम्ही मळ्यात जाणार, फटाके उडवणार, नदीत पोहणार आणि खूप खूप खेळणार. आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही हा. नाही देणार आई. मला उमेश, अतुल, स्नेहा, माधवी सगळे भेटतील. आणि बरं का मुलांनो, दोघांनीही 2 दिवस मामाकडेच राहायला जा. बघा हा संवाद. संवाद वाचल्या वाचल्या विषय समजतो. संवादचा विषय आहे सुट्टीचा, मामाकडे जाण्याचा. त्याची वेळ आता आपल्याला कोण बोललंय ते काढूया आपण. बघा बाबा बोलले, आई बोलली, मुलं बोललेत, आहे की नाही? बघा आणि सुट्टीचा दिवस उन्हाळ्यात जाऊ म्हणजे ही सुट्टी दिवाळीची असणार आहे बघा. पोरांना 15 दिवसाच्या सुट्ट्या कधी असतात? दिवाळीच्या सुट्टीत असतात. बघा त्यांनी उन्हाळ्यात जाऊ आपण महाबळेश्वरला म्हणजे ह्या सुट्ट्या सध्या कोणत्या लागल्यात मुलांना? दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यात. बघा याचा पहिला प्रश्न वाचूया आपण. मुलांना कोणती सुट्टी पडली असावी? आता पोरांना ना काही मुलांना हे लवकर कळत नाही कोणती सुट्टी असावी. पण दिवाळीत आपल्याला 15 दिवसाच्या सुट्ट्या असतात आणि इथं दिलेला आहे पर्याय. बाबा कधी नेणार आम्हाला महाबळेश्वरला? महाबळेश्वरला आपण उन्हाळ्यात जातो बघा थंड थंड हवेचे ठिकाण आहे महाबळेश्वर. मग बाबा बोलतायत उन्हाळ्याच्या सुट्टीत जाऊ म्हणजे नक्कीच ही उन्हाळ्याची सुट्टी नाहीये हे तर निश्चित झालं. या वाक्यावरून. मग ही दिवाळीची सुट्टी असावी. 15 दिवसाची सुट्टी आहे. तिथं काही दुसरे काही उल्लेख दिलेला नाही म्हणजे याचा पर्याय आहे बघा. उन्हाळी तर नाही, पावसाळी नाही, पावसाळ्यात आपल्याला सुट्ट्या नसतात. गणेशोत्सवाची ही सुट्टी नाही. गणेशोत्सवाचा कुठलाही उल्लेख त्याच्यात दिलेला नाही. म्हणजे ही सुट्टी आहे दिवाळीची. पर्याय कट करायचं शिका. पर्यायाला काट मारायला शिका. उन्हाळी नाही हा गेला, पावसाळी नाही हा गेला. संदिग्ध असेल तर त्यावर थोडा विचार करा आणि फिक्स उत्तर द्यायला करा. गणेशोत्सव तर नाहीच, मग राहिलं दिवाळीची हेच बरोबर आहे आणि ते आत्मविश्वासाने ते उत्तर तिथे नोंदवा. त्यात तुम्हाला मार्क मिळाले म्हणजे मिळणार म्हणजे मिळणारच.
दुसरा प्रश्न बघूया आपण. वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आला आहे? आता बघा उल्लेख. किती व्यक्तींचा उल्लेख विचारलाय, सहभाग नाही विचारला. तर उल्लेख विचारलाय तर याच्यामध्ये बघा बाबा 11 जण आलेले त्याच्यामध्ये 11. किती जण आलेले आहेत? 11 जण आलेले आहेत. बघा बाबा आहेत, त्यानंतर मामा मामा आहेत, आई आहे, उमेश, अतुल, स्नेहा, माधवी. बघा बघा असे खूप सारे ह्या 11 पर्याय आहेत. 11 जण ह्या संवादामध्ये आलेले आहेत. ते तुम्ही लिहून काढा, त्याचं कच्चं काम करा आणि त्याचे पर्याय तुम्ही तिथे नोंदवा. मुले शाळेत कोठे असावीत? आता पर्याय दिलेत. महाबळेश्वरला असावीत का मामाच्या गावी होती का स्वतःच्या गावी होती का वडील नोकरी करतात त्या शहरात होती? तर बघा वडील नोकरी करत होते त्या शहरात ते होते. महाबळेश्वरला त्यांना जायचं होतं म्हणजे ते महाबळेश्वरला तर नव्हतेच. मामाच्या गावी त्यांना जायचं होतं म्हणजे ते मामाच्या गावी शिकायला होते का? नाही. स्वतःच्या गावी होते का? नाही. स्वतःच्या गावी तर ते नसणारच, कारण तिथे स्वतःच्या गावी असते तर शेती वगैरे असते की नाही रे. तर मुलांना शेतात जायचंय, फिरायचंय, बरं की नाही. म्हणजे ते शहरात असणार आहेत. त्यांचे बाबा नोकरीला असणार आहेत. म्हणजे ते स्वतःच्या गावी सुद्धा नाहीत. या वाक्यावरून आपल्याला कळते बघा. म्हणजे ते काय म्हणतात पहा, आम्ही मळ्यात जाणार, फटाके उडवणार, नदीत पोहणार. हे खेड्यातलं वातावरण असतं, गावाकडचं वातावरण असतं. नदी, फटाके उडवणे, मळा, हे सगळं गावात, शहरात नसतंय असं. त्यावरून आपल्याला ते स्वतःच्या गावी तर नक्कीच नाही. म्हणजे वडील नोकरी करतात त्या गावी, त्या शहरात त्या शहरात हे मुलं शिकत असावीत. यावरून आपल्याला हे कळतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला नोंदवता येईल निश्चितपणे. चला पुढे बघूया आपण संवाद क्रमांक 4. भविष्य सांगणार, भविष्य सांगणार. आई आई तो माणूस बघ काय म्हणतोय. अगं नाहीये का त्याच्यामध्ये? तरच संवाद. ठीक आहे. स्क्रीनवर नाही येतो पण तुम्ही तुमच्या पुस्तकात बघू शकता. पुस्तकात तो संवाद आहे. सगळ्या मुलांनी तो पुस्तकात बघा. मी पुस्तकातूनच वाचते आहे पहा. सगळ्यांच्या समोर नवनीत मार्गदर्शक सराव पुस्तिका असेलच. तर हेच लावून द्या आता, जाऊ द्या. तर बघा मी वाचते, सर्वांनी पुस्तकात लक्ष द्यायचं आहे. भविष्य सांगणार, भविष्य सांगणार. आई आई तो माणूस बघ ना काय म्हणतोय. अगं तो लोकांचा हात पाहून पुढे काय होणार ते सांगतो. पण माझा मग माझा हात दाखव की त्यांना, बघू मला काय सांगतात ते. अगं चिमे ते सगळं खोटं असतं, मला माहिती आहे. तू गप्प बस दादा, मोठा शहाणा झालाय. ते अंधश्रद्धाळू अंधश्रद्धाळू, जरा विज्ञान शिक, विज्ञान शिक. पण ते काय सांगतायत ते तर बघू. काय काय ते सांगणार? मी सांगू का तुला? सांग सांग. तुझ्या हातावरून असं नक्की कळतंय उद्या तुझं लग्न ठरणार. बघ ना गो आई, दादा मला चिडवतोय. अगं वेडे, स्वतःचे नशीब स्वतःच्या कर्मावर अवलंबून असतं. बरं बाबा. बघा संवाद वाचला, सुंदर वाचल्यावर तो कळतो आपल्याला. अर्थपूर्ण वाचला, बारकाईने वाचला की कळतो. बघा घरात घडलेला संवाद आहे. आई, चिंगी आणि दादा यांच्याबरोबर झालेला हा संवाद आहे. कोण बोललंय ते आहे. उल्लेख पण त्याच्यामध्ये भविष्यवाल्याचा पण आलेला आहे. याच्यावर आधारित आपण प्रश्न बघूया. बघा वरील संवादावरून चिमीची इच्छा कोणती होती? आता बघा पर्याय वाचते मी. भविष्य सांगणारा नेमके काय सांगतो हे ऐकण्याची होती का त्याला पैसे देऊन मदत करण्याची होती का आईचा हात दाखवून भविष्य पाहण्याची इच्छा होती चिमीची का दादाला खोटं पाडण्याची होती? तर बघा पर्याय क्रमांक 1, भविष्य सांगणारा नेमकं काय सांगणार आहे हे ऐकण्याची तिची इच्छा होती. हे पहिल्याच वाक्यामध्ये समजतं पहा. भविष्य सांग, कॅमेरा काढला का? भविष्य सांगणार, भविष्य सांगणार. म्हणजे आई आई तो माणूस बघ काय म्हणतोय, माझा हात दाखवून बघ ना तू काय सांगतोय. यावरून याचं उत्तर आपल्याला कळतंय. स्वतःचे नशीब कशावर अवलंबून असतं? बघा स्वतःचं नशीब कर्मावर अवलंबून असतं. तिच्या आईने सांगितलंय बघा असं. अगं वेडे, स्वतःचे नशीब स्वतःच्या कर्मावर अवलंबून असतं. म्हणजे तर दानावर नसतं. कुणी दान दिल्यावर आपलं कर्म ठरत नाही, कोणाला दान दिलं म्हणून. श्रद्धेवर तर आपलं कर्म
आपलं नशीब ठरलेलं नसतं, विज्ञानावर सुद्धा आपलं नशीब ठरलेलं नसतं. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. स्पष्ट उत्तरामध्ये दिलेलं आहे, संवादामध्ये दिलेलं आहे, कर्मावर अवलंबून असतं. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे, ते तुम्ही तिथे नोंदवा. प्रश्न क्रमांक 3, दादाने सांगितलेले भविष्य खरे होणार नाही. कारण बघा पर्याय, दादाचे वय लहान आहे म्हणून का? अजिबात नाही. दादाला भविष्य सांगता येत नव्हते म्हणून का? नाही. तर हातावरून भविष्य कधी खरं नसतं. हातावरून कधी कोणाचं भविष्य पाहिलंय का आपण? हातावरचे भविष्य कधी खरे ठरलेत का? खरं ठरत नसतं. हा पर्याय इथे बरोबर आहे. मी अंधश्रद्धाळू नाही म्हणून का? अजिबात नाही. 3 पर्याय कट झाले. पर्याय क्रमांक 3 चं उत्तर इथे बरोबर आहे. हातावरून भविष्य खरं ठरत नसतं. म्हणजे दादानं सांगितलं भविष्य खरे ठरणार नाही, तर हे हातावरून सांगितलेले भविष्य खरे नसतं. आता बघा 2017 साली आलेला संवाद आहे खाली तुमच्या पुस्तकामध्ये. 2017चा संवाद आपण वाचूया. स्नेहल, तू रांगोळी काढ. बाई, मी साक्षीला सोबत घेऊ का? घेऊ? हो, घे ना. पण लवकर काढ. फक्त तुम्ही दोघीच इथे आहात. बाकी सगळ्या आत हॉलमध्ये आहेत. अगं साक्षी, आजच्या स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे. हो स्नेहल, कालच सरांनी सांगितलंय. आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. साक्षी, अगं आपल्याच वर्गाची निवड कशी झाली ग? तुला माहित नाही, आपण लेख वाचवा अभियानात पथनाट्य केलं होतं ना, त्यामुळे. अगं हो, आता अश्विन अगं त्यात अश्विनीने सासूची भूमिका केली होती नाही का? स्नेहल, झाली का तुमची कामं? चला कार्यक्रम सुरू होईल आता. झालंच आहे बाई. साक्षीने बघा किती छान रंग भरलेत. हो, पाव हो, पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी. बघा. आता हा संवाद वाचल्या वाचल्या कळतो की हा संवाद शाळेत झालेला आहे. शाळेत आता कुठे झाला हे पण बघा. तो बाई आणि स्नेहला ह्या वरांड्यात बोलतायत. वरांडा कळतो का? वरांडा पुढचा. त्याला वरांडा म्हणतात. पडवी बोलतो आपण आपल्या भाषेत काय म्हणतो? शाळेची पडवी झाडून द्या. त्याला वरांडा म्हणतात बरं का. आपल्याला तो शब्द कधी-कधी काय मुलांना ती पडवी माहिती असते, पण वरांडा शब्द माहित नसतो. आणि हा प्रश्न 2017 ला आलाय. मुलं बरेच चुकले होते. त्यांना ते वरांडा हा शब्द कळाला नाही. त्यांना पडवी बोलायची सवय आपल्याकडे काय पडवी, काही भागामध्ये वरांडा बोलतात. आपल्याला पडवी जास्त समजते. हा प्रश्न 2017 ला आले. बरेचसे मुलं हा प्रश्न चुकले होते. बघा वरांडा शब्द दिलाय त्यांनी. पहिला प्रश्न काय विचारलाय? वरील संवाद कोठे घडला असावा? हा 3 नंबरचा प्रश्न बघा. तिथं वरांड्यात, मैदानावर, हॉलमध्ये आणि वर्गात असं विचारले. तर मैदान लिहिलं बरेचशा मुलांनी, हॉल लिहिला आणि वरांडा लवकर समजला नाही. वरांडा म्हणजे पडवी, हे लक्षात घ्या. याचा पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे वरांड्यामध्ये. पहिला प्रश्न बघूया. वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला आहे असावा? सहभाग बोलणारेच बघायचे आपल्याला. 3च व्यक्ती बोलल्यात बघा. बाई, स्नेहल आणि सर. बाई, स्नेहल आणि 3च व्यक्ती इथं बोललेले आहेत पहा. तर ह्या पर्यायाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वरील संवादात 2 नंबरचा प्रश्न. वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही? होणार आहे का होणार नाही विचारले बघा. आता याच्यामध्ये संवाद वाचल्या वाचल्या आपल्याला कळतं इथं वार्षिक बक्षीस समारंभ तर होणारच आहे. विविध गुणदर्शन पण होणार आहेत आणि स्नेह संमेलन तर आहेच आहे. तोच कार्यक्रम आहे त्यांचा. तर मग इथं काय होणार नाही. पथनाट्य त्यांचं झालेलं आहे बघा. तिथं पथनाट्याचा उल्लेख आलाय. पथनाट्यामध्ये भाग घेतल्यामुळे त्यांच्या वर्गाचं तिथं गुणगौरवासाठी नाव घेतलं गेले त्या पथनाट्यासाठी. पथनाट्य होऊन गेलेलं आहे म्हणजे इथं आता पथनाट्य होणार नाही. पथनाट्य होणार नाही म्हणजे 1 नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे. हे तुमच्या उतार्यावर बारकाईने वाचले की लगेच लक्षात येतं. अशा तऱ्हेने आपण आज 5 संवाद बघितलेले आहेत आणि आता शेवटचाही तुमच्या पुस्तकातला संवाद बघायचा तेवढा आपण बघूया. 2019 चा आलेला हा संवाद आपण वाचूया. बघा शेवटचा आहे. त्यानंतर परत तुम्ही हे संवाद बघा, बारकाईने वाचा. हा शेवटचा संवाद आपण बघूया आणि आपण नंतर थांबूया. सूरज, तिकडे बघ कोण आलंय? येऊ दे. तू खेळाकडे लक्ष दे. अरे, तुझी आई आली आहे. मला वाटते तुलाच शोधत आहे ती. ए अक्षय, सूरज दिसला का तुला? ताई, तो तिकडे कोर्टवर यश सोबत खेळतोय.
त्याला आज आईसोबत मामाकडे जायचंय. पण ताई उद्या तर त्याची बॅडमिंटनची मॅच आहे ना. उद्या मामाचा वाढदिवस आहे. आजी आजोबा पण आजच गावाहून आलेत म्हणून आई आई आज चाललीये. सूरज ताईकडे जात म्हणाला, मी नाही जाणार आईसोबत, ताई तूच जा. पण आई तुझ्यासाठी थांबलीये. आता अंधार पण पडेल. मला सराव करायचा आहे. मॅच नाही का उद्या? नुसता खेळतच असतो रे. अभ्यासाला जराही वेळ देत नाहीस. पण ताई, खेळणंही तितकंच आवश्यक आहे ना. ठीक आहे. तू थांब. मी सांगते आईला. ठीक आहे. तू थांब. मी सांगते आईला. हा संवाद 2019 ला आलेला संवाद आहे बघा. सुटसुटीत संवाद दिला होता. छान संवाद दिलेला आहे पहा. आणि वाचल्या वाचल्या त्याचा विषय आपल्याला समजतो. खेळण्याचा विषय चालू आहे. मैदानावरचं स्थळ आहे. वेळ बघा अंधार पडेल. संध्याकाळची वेळ आहे. अंधार पडेल आता म्हणते ती. म्हणजे सायंकाळची वेळ झालेली आहे. हे आपल्याला लगेच वाचल्या वाचल्याच कळतं पहा. मग याच्यावर आधारित प्रश्न त्यांनी काय विचारले ते बघूया आपण आता. वरील संवादात किती जणांचा उल्लेख आला आहे? आता उल्लेख काढला तर याच्यामध्ये सूरज आहे, ताई आहे, अक्षय आहे, यश आहे, आई आहे, मामा, आजी आणि आजोबा. 8 जणांचा उल्लेख याच्यात आलेला आहे. उल्लेख विचारल्यावर तो बोलो अगर ना बोलो त्याचं नाव आलं की त्याला उल्लेखामध्ये घ्यायचं असतं. हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. तर याचा पर्याय क्रमांक 1 8 जण सूरज, ताई, अक्षय, यश, आई, मामा, आजी आणि आजोबा असे 8 जणांचा याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर याचं बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. वरील संवाद घडला ती वेळ कोणती असावी? बघा मुलांनो, याच्यामध्ये आता अंधार पडेल ह्या वाक्यावरून आपल्याला कळतं की ही संध्याकाळ असावी. म्हणजे याचा पर्याय क्रमांक 1 रात्र तर नाहीच ही. अंधार पडल्यावर मुलं खेळणारच नाहीत. सकाळ तर नाहीच आहे आणि दुपार सुद्धा. दुपार तर उन्हाचं दुपार असते. त्याचाही उल्लेख इथं आलेला नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर इथे बरोबर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया आपण. सूरजला मामाकडे का जायचे नव्हते? का जायचं नव्हतं बरं? तर आपल्याला संवाद वाचल्या वाचल्या कळतं सूरजला का जायचं नव्हतं. तर त्याची उद्या मॅच होती. त्याला त्याची प्रॅक्टिस करायची होती. सराव करायचा होता. तर मग मित्र जाऊ देत नव्हते का त्याला? अजिबात नाही. मित्र कशाला म्हणतील त्याला नको जाऊ. त्याची मॅच होती. उद्या त्याची मॅच होती म्हणून त्याला जायचं नव्हतं. मामाचा वाढदिवस होता म्हणून त्याला जायचं नव्हतं का? नाही. का जायचं नव्हतं? ताईचा राग आला होता का त्याला? नाही. त्याची मॅच होती म्हणून त्याला मामाच्या गावाला जायचं नव्हतं. अशा तऱ्हेने आपण 6 संवाद इथे तुमच्या पुस्तकातले सर्व संवाद मी सोडून तुमच्याकडून घेतलेले आहेत. ते तुम्ही घरी पुन्हा एकदा बारकाईने अभ्यासा आणि छान चांगले मार्क्स मिळवा. असे अधिकाधिक संवाद तुमच्याकडे अजून पुस्तकं असतील त्याचा अधिकाधिक सराव करा. ते संवाद सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्या संवादावरील प्रश्नांचे तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला, खूप सराव केला, तर संवाद हा तुम्हाला अतिशय सोपा जाईल. अशा तऱ्हेने आज मी भाषेचा व्यवहारात उपयोग यावर संवाद व त्यावर आधारित हा घटक माझ्याकडे आला होता. तो मी माझ्या पद्धतीने तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. ते तुम्हाला समजलाच असेल याची मी आशा बाळगते. आज या ठिकाणी शिष्यवृत्ती ऑनलाईन मार्गदर्शन तासिका झेडपी अंतर्गत मला जी तासिका घेण्याची संधी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री येरेकर साहेब तसेच आपल्या जीपचे शिक्षणाधिकारी माननीय श्री भास्कर पाटील साहेब तसेच पंचायत समिती संगमनेरचे गट शिक्षणाधिकारी श्री गुंड साहेब, विस्तार अधिकारी श्री भांगरे साहेब, केंद्र प्रमुख श्री आवारी साहेब यांनी जी मला संधी दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी ही तासिका घेतली आणि ही तासिका सर्वांना समजली असेल अशी मी आशा बाळगते आणि सर्वांचे एवढे बोलून मी आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.